हरिओम. सुरुवात करूया. माझा आवाज येतोय प्रत्येकाला? सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी, दोन्ही हात गुडघ्यांवर असतील, द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, हनुवटी जमिनीला समांतर, डोळे अलगद मिटलेले, लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी. करूया श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने. सुरुवात उजव्या नाकपुडीपासून. डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी अलगद बंद करून घेऊया. उजवीने आहे तो श्वास सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेताना पोट किंचितसं बाहेर येईल आणि तो श्वास सोडताना झटक्याने श्वास सोडून पोट आतल्या दिशेला. अशी आपल्याला 10 आवर्तनं करायचे. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत पोटाला आतमध्ये झटका. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. डावा हात गुडघ्यावर. आपली जाणीव उजव्या नाकपुडीकडे. श्वसन मार्ग मोकळा झालेला आहे त्याची जाणीव. हीच कृती डाव्या नाकपुडीने. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद. आणि आता डाव्या नाकपुडीने आपल्याला ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन, श्वास घेण्याची कृती सहज असेल. श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. 10 आवर्तनं आपापल्या क्षमतेने. सुरुवात करूया. श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत पोटाला आतमध्ये झटका. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. उजवा हात गुडघ्यावर. डावी नाकपुडी, तिथला मोकळा झालेला श्वास याची जाणीव. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा. पहिलं बोट अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. आपल्या नजरेसमोर बंद डोळ्यांसमोर ओमची प्रतिमा पाहण्याचा प्रयत्न. अ, उ, म आणि वरची चंद्रबिंदी असा 3.5 मात्रांचा ओम आपण आपल्या बंद डोळ्यांनी मनामध्ये आठवण्याचा, स्मरण करण्याचा प्रयत्न करीत आहोत. आणि करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार, अकार आणि मकार समसम प्रमाणात. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. याकरिता एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उच्चार ओ. दुसऱ्या उच्चारासाठी एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार ओ. शेवटचा उच्चार. एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार ओ.
क्षण शांत ओमच्या स्पंदनांची अनुभूती. प्रार्थना. दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात. ओंकारं बिंदु संयुक्तम नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. आणि आता करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात. आपापल्या क्षमतेने जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर, हातांची कोपरं जमिनीवर, सीटचा भाग न उचलता संपूर्ण नम्रता आपल्या मनामध्ये, भक्तिभाव आपल्या मनामध्ये. आपल्या दिवसाची आणि या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तबंधन. पाणी. निर्माण झालेली ऊब आपल्या डोळ्यांच्या स्नायूंना लावायचे. संपूर्ण आपले हात चेहऱ्यावरती फिरवायचे आणि अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरी. शुभ सकाळ. आपल्याला उठून उभं राहायचं. आज सुरुवात आज आपण दंड स्थितीपासून करणार. स्टँडिंग पोझिशन. दोन्ही पायांमध्ये अंतर. मान मागे सैल सोडूया. एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचंय आणि विश्रांती करूया. स्पॉट जॉगिंग. तिथल्या तिथेच आपल्याला स्पॉट जॉगिंग करायचे. दोन्ही पाय जुळलेले आहेत. हाताच्या मुठी वळून घेऊया. अंगठा आतमध्ये, त्याच्यावर 4 बोट आणि ते आपल्या छातीपाशी असतील आणि तिथल्या तिथेच स्पॉट जॉगिंग. तिथल्या तिथेच अगदी सावकाश आपल्याला कृती करायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. बरोबर. आणि आता थोडासा स्पीड वाढवायला हरकत नाहीये. थोडासा आपापल्या क्षमतेने. जर जास्त दम लागत असेल तर स्पीड वाढवू नये. अगदी थोडासा स्पीड वाढवा. बरोबर. आणि मग पुन्हा तो हळूहळू कमी करत या. अगदी सावकाश. बरोबर. थांबायचंय. दोन्ही हात खाली करूया आणि विश्रांती. जर श्वासाची गती वाढली असं वाटत असेल तर नाकाने श्वास भरून घ्यायचा आणि तोंडाने फुंकर मारल्याप्रमाणे सोडूया. संपूर्ण हवा तोंडावाटे बाहेर सोड. म्हणजे आपली वाढलेली जी श्वासाची गती आहे ती कमी होईल, नॉर्मल होईल. आता पुन्हा दोन्ही पाय जोडलेले. आपले हात कमरेवर ठेवायचे आणि उजवा जो आपला पाय आहे ना तो गुडघ्यातनं सरळ ठेवून पुढे घेऊन यायचा. उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून पुढे. बरोबर. जमिनीपासून थोडासा वर असेल. आणि आता उजव्या पायाच्या 5ही बोटांमध्ये हलकासा ताण द्यायचा आहे. जास्तीत जास्त बोट लांब करायचे आणि मग रिलॅक्स. लांब ताण द्यायचा आहे. स्ट्रेच, रिलॅक्स, स्ट्रेच, रिलॅक्स. आणि आता पाऊल रोटेशन करून घेऊया. अँकल मधून उजवं पाऊल आधी स्वतःकडे खेचूया आणि मग जमिनीकडे. आधी स्वतःकडे खेचूया आणि मग जमिनीकडे. स्वतःकडे खेचायचंय, जमिनीकडे. बरोबर. वर, खाली. बरोबर. फक्त अँकल मधून हालचाल. हा. अप अँड डाऊन. बरोबर. आणि आता रोटेशन करूया क्लॉकवाईज. 1 फक्त पावलामध्ये हालचाल. 2 3 बरोबर. 4 5 अँटी क्लॉकवाईज. 1 2. पूर्ण पाय न हलवता फक्त पावलामध्ये हालचाल करण्याचा प्रयत्न. हा. थांबूया थोडा वेळ. उजवा पाय खाली येऊ दे. हा. आता इकडे आपल्याला असं वाटतंय की माझा बॅलन्स जातोय, नाही तोल सांभाळता येत आहे, तर एका हाताने भिंतीचा आधार किंवा टेबल खुर्ची जे काही असेल ते पकडायला हरकत नाहीये. आता हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले आहे. आणि आता डावा पाय आपल्याला पुढे घेऊन यायचा आहे. जमिनीपासून थोडंसं वर असेल आणि गुडघ्यातनं मात्र सरळ असेल. आता डाव्या पायाच्या 5ही बोटांमध्ये जास्तीत जास्त ताण द्यायचा आहे. सेपरेट करायचे. ताण ताण ताण. रिलॅक्स. पुन्हा एकदा ताण करूया. जास्तीत जास्त बोट आपण सेपरेट करूया.
बरोबर, आणि रिलॅक्स. अजून एकदा जास्तीत जास्त बोटांमध्ये ताण ताण ताण. बरोबर, रिलॅक्स. आणि आता पाऊल स्वतःकडे खेचूया. बघा पोटरीच्या इथे, गुडघ्याच्या इथे कसा ताण वाटतोय, प्रेशर येतोय, त्याकडे लक्ष. आणि मग जमिनीकडे. अप डाऊन, अप डाऊन. बरोबर, अप डाऊन. फक्त अँकल मधून पाऊल. हा हा बरोबर. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. अँटी क्लॉकवाईज विरुद्ध बाजूने. 1 2 3 4. बरोबर करताय. 5. बरोबर. सावकाश डावा पाय खाली येऊ दे. हात कमरेवर तसेच ठेवायचे आहेत. आणि आता पुन्हा आपण उजव्या पायाकडे येतोय. उजवा पाय आपल्याला जास्तीत जास्त पुढे घ्यायचा आहे आणि मागे. पुढे मागे. बरोबर, पुढे मागे. अगदी सावकाश. पुढे मागे. बरोबर, पुढे मागे. पुन्हा मध्यभागी येऊन थांबायचं. हा. आणि आता उजवा पाय आपल्याला जास्तीत जास्त उजवीकडे न्यायचा आणि मध्यभागी आणायचं. बघा या आपल्याकडे. 1 2 3 4. बरोबर. 5 6 7 8. बरोबर बरोबर. सावकाश. तृप्तीताई तुम्ही ना थोडस आधार घ्यायला हरकत नाहीये एका हाताने भिंतीचा, म्हणजे पाठकाळावर जास्त प्रेशर येणार नाही. हा. आणि आता हीच कृती डाव्या पायाने. डावा पाय जास्तीत जास्त पुढे आणि मागे. 1 पुढे मागे. 2 पुढे मागे. 3 पुढे मागे. 4 पुढे मागे. 5. बरोबर. थोडा वेळ डावा पाय खाली येऊ देत. आणि आता हीच कृती विरुद्ध बाजू. जास्तीत जास्त आता आपला डावा पाय आपल्याला डावीकडे न्यायचा आहे आणि मध्यभागी. 1 डावीकडे मध्यभागी. 2 डावीकडे मध्यभागी. 3 डावीकडे मध्यभागी. 4 डावीकडे आणि मध्यभागी. 5. बरोबर. कृती थांबवायची. आता आपण ह्या सगळ्या कृती थोड्याशा म्हणजे थांबून थांबून केल्या. पुढे मात्र आपल्याला सगळ्या ह्या कृती एकत्रित करायच्या, कुठेही न थांबता. आता पाय तसेच ठेवायचे. थोडस पायांमध्ये अंतर घ्या. थोडस आपण करणार आहोत आता हिप रोटेशन. हिप म्हणण्यापेक्षा आपल्या कमरेचं आपण रोटेशन करणार आहोत. आपले हात जे आहेत हे आता जिथे आपल्या कमरेच्या इथे जे हाड आहे ना तिथे ठेवायचे. हा. आणि आता सुरुवात करूया. आपली कमर एकदा उजवीकडे, पुढे, डावीकडे, पाठीमागे. उजवीकडे, पुढे, डावीकडे, पाठीमागे. बरोबर. उजवीकडे, पुढे, डावीकडे, पाठीमागे. उजवीकडे, पुढे, डावीकडे, पाठीमागे. मध्यभागी येऊन थांबायचं. आता आपल्याला फोकसली फक्त कमरेमध्ये हालचाल करायची. आपल्याला आपली अपर बॉडी जास्त न हलवता ही कृती करण्याचा प्रयत्न करायचा. आता हीच कृती विरुद्ध बाजूने. अँटी क्लॉकवाईज. डावीकडे, पुढे, उजवीकडे, पाठीमागे. बरोबर. कंट्रोल मुवमेंट. डावीकडे, पुढे, उजवीकडे, पाठीमागे. डावीकडे, पुढे, उजवीकडे, पाठीमागे. लास्ट राऊंड. डावीकडे, पुढे, उजवीकडे, पाठीमागे. मध्यभागी येऊन थांबायचंय. दोन्ही हात खाली. पायांमधलं अंतर तसंच ठेवायचंय. आणि आता उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होऊ दे. एकदम स्ट्रेच वरती ताणायचा आहे उजवा हात. डावा हात एकदम रिलॅक्स असेल. एकदम रिलॅक्स. आणि आता सावकाश डाव्या दिशेला वळा. अगदी सावकाश. हा बरोबर. आणि डावा हात एकदम लूज सोडा. जमिनीच्या दिशेने डावा हात एकदम लूज. फक्त उजवा हात, उजवी बाजू ताणली गेली. बरोबर. छान. दोन्ही पायांमध्ये अंतर. आपण सपोर्ट साठी थोडंसं अंतर घेतलंय. आणि आता इथे थोडा वेळ थांबूया. लक्ष आपल्या श्वासाकडे. आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. 1 राऊंड झाला. पुन्हा एकदा श्वास घेऊया, श्वास सोडूया. 2. आणि आता लास्ट राऊंड. आपापल्या क्षमतेने श्वास घेऊया आणि श्वास सोडूया. 3. सावकाश मध्यभागी. उजवा हात खाली. बरोबर. थोडा वेळ विश्रांती. एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडूया किंवा तिथल्या तिथेच थोडीशी विश्रांती घेऊया. आपलं लक्ष
पूर्णपणे उजव्या बाजूकडे जाऊ दे. उजवा हात जो स्ट्रेच झाला होता आणि उजवी बाजू जी स्ट्रेच झाली होती त्याकडे लक्ष. आणि आता हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही हात आपल्या शरीराच्या जवळ आहे आणि आता डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला. उजवा हात एकदम लूज असेल जमिनीच्या दिशेने. डाव्या हाताची पाचही बोटं जुळलेली. कोपरामधून हात आपला सरळ. आणि आता सावकाश उजव्या साईडला झोपूया. आणि आता बघा डावी बाजू पूर्णपणे ताणली गेली आहे. उजवी बाजू आपली रिलॅक्स आहे. हात जमिनीच्या दिशेने रिलॅक्स आहे. आणि आता इथे पुन्हा 3 आवर्तन आपल्या श्वासाची. आपापल्या क्षमतेने श्वास घेऊया, श्वास सोडूया, श्वास घेऊया, श्वास सोडूया. बरोबर. लास्ट राऊंड. श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडायचा. छान. सावकाश मध्यभागी आणि डावा हात खाली. विश्रांती. आणि आता बघा मगाशी डावी बाजू एकदम रिलॅक्स होती आणि आता ती पुन्हा आपण ताणलेली आहे. त्यामुळे दोन्हीही ज्या आपली उजवी बाजू डावी बाजू आता बॅलन्स झालेली आहे. विश्रांती. आणि आता करूया हँड रोटेशन. त्यासाठी जर गरज बॅलन्स जातोय असं वाटत असेल तर दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायला हरकत नाहीये किंवा दोन्ही पाय जुळले. आणि आता दोन्ही हात समोर घेऊया. हाताचे तळवे आपले जमिनीला समांतर असतील. बरोबर. आता डावा हात आपल्याला तसाच ठेवायचा आहे. उजवा हात आता गोलाकार फिरवायला सुरुवात. 1 उजवा हात, 2 बरोबर, 3 पुढून मागे आपण नेतोय, 4 आणि 5. सावकाश अगदी कृती करायची. बरोबर. पुन्हा उजवा हात समोर येऊ दे आणि आता अँटी क्लॉकवाईज मागून पुढे. 1 2 बरोबर, 3 4 आणि 5 बरोबर. सावकाश. आता उजवा हात समोर येऊ दे. उजव्या हाताचा तळवा जमिनीला समांतर. आणि आता डावा हात समोरून पुढे. 1 2 बरोबर करताय, 3 4 आणि 5. अँटी क्लॉकवाईज. पुन्हा डावा हात समोर येऊ देत आणि आता मागून पुढे. 1 2 3 4 आणि 5 बरोबर. छान. सावकाश दोन्ही हात आपल्या शरीराच्या जवळ येऊ दे आणि दोन्ही हात आता कमरेवर ठेवा. म्हणजे जे आपले हात स्ट्रेच झाले होते त्यात आपण फोल्ड करून आपल्या कमरेवर ठेवूया. दोन्ही पायांमध्ये थोडस अंतर घेऊया आणि आता करणार आहोत आपण नेक रोटेशन. आता ज्यांना पाठदुखीचा त्रास आहे त्यांनी नेक रोटेशन करणं टाळायचं आहे. त्यांनी फक्त मान थोडीशी अप अँड डाऊन करायला हरकत नाहीये. बाकीच्यांनी आपण सुरुवात करूया. सावकाश आपली हनुवटी गळ्याकडे जाऊ दे आणि आता आपली सावकाश मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी, उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. आणि आता अँटी क्लॉकवाईज सावकाश मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी, डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबायचं. सावकाश मान सरळ करायची. दोन्ही हात खाली आणि थोडा वेळ विश्राम. आणि आता आपण करणार आहोत एक हस्तपादासन. आता ही जी कृती आहे ही हस्तपादासन म्हणजे सूर्यनमस्कारामधला एक स्टेप आहे ही. तर त्याची आधीची पायरी आहे एक हस्तपादासन. तर आता इथे आपल्याला ज्यांना पाठीचा त्रास आहे त्यांनी ही कृती करणं टाळायचं आहे. तर बाकीच्या बघून घेऊया. आता इथे आज आपण अगदीच बेसिक कृती करतोय. फक्त एवढंच की ज्यांना वर्टिगोचा त्रास आहे, मायग्रेनचा त्रास आहे, त्याचबरोबर कमरेची दुखणी, पाठकाण्याची दुखणी असतील तर त्यांनी ही कृती करणं टाळायचं आहे. आणि हाय ब्लड प्रेशर असेल, हृदयविकाराचा नुकताच झटका येऊन गेला असेल तर त्यांनी सुद्धा ही कृती करणं टाळायचं आहे. कारण की इथे आपलं जे रक्तप्रवाह आहे तो आपल्या डोक्याच्या दिशेने व्हायला सुरुवात होतो, हृदयाच्या दिशेने होतो. म्हणून ह्या सगळ्या आपल्याला गोष्टी पाळायच्या आहेत. तर आता हे कसं करायचं बघून घेऊया. आधी दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे, हात शरीराच्या जवळ. उजवा जो आपला पाय आहे ना तो आपल्याला 30 सेंटीमीटर म्हणजे 1 फुटापर्यंत पुढे घेऊन येतो. या प्रकारे फक्त उजवा पाय. आधी एक कृती मी तुम्हाला दाखवते मग आपण एकत्रित करूया. उजवा पाय पुढे घेऊन यायचा आणि तो गुडघ्यातनं सरळ असेल.
दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे, याला हस्त उत्थानासन म्हणतात. जेव्हा हात डोक्याच्या दिशेने वर जातात त्यावेळेला त्याला हस्त उत्थानासन म्हणतात. आणि थोडंसं बॅकवर्ड बेंड घ्यायचं, थोडीशी मान मागे झुकवायची आणि मग सावकाश कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करायची. अगदी सावकाश कमरेतनं पुढे झुकल्यानंतर आपले हात जमिनीच्या दिशेने सैलसर सोडायचे. आता ज्यांचे हात टेकत असतील तर त्याने नक्की तो प्रयत्न करावा. जर आपले हात लागत नसतील जमिनीकडे तर ते जमिनीच्या दिशेने सैलसर सोडायचे आणि आपलं कपाळ जे आहे हे गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न. इथे पूर्ण आपले हॅमस्ट्रिंग्स मसल ताणले जातात, रक्तप्रवाह डोक्याच्या दिशेने होतो आणि मग हळूहळू तिथल्या तिथेच उलटतात. अगदी सावकाश तिथल्या तिथेच उलटतात. हात वर न देता आपल्याला तिथल्या तिथे सरळ आणतात. आणि मग पुन्हा उजवा पाय आपल्या मध्यभागी. कळलंय? आणि मग हीच कृती दुसऱ्या बाजू. ठीक आहे, सुरुवात करूया. कॉन्ट्राइंडिकेशन लक्षात आलेत ना? ज्याला हाय ब्लड प्रेशर आहे, वर्टिगो, मायग्रेनचा त्रास आहे, त्यांनी ही कृती करणं टाळायचं. आता दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, मान मध्य पाय. बरं. आणि आता उजवा पाय 1 फुटापर्यंत पुढे घेऊन येऊया, फक्त उजवा पाय. बरोबर. आणि आता दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. छान. आणि एक थोडासा बॅकवर्ड बेंड घेऊया, मान हलकीशी मागे जाईल. आणि आता हळूहळू कमरेतनं म्हणजे आपली लोअर बॅक मधून पुढे झुकायला सुरुवात करा. अगदी सावकाश कमरेतनं पुढे झुका आणि आपले हात जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या, किंवा जमिनीला हातांचा स्पर्श झाला तरी हरकत नाहीये. आणि कपाळ आपलं उजव्या गुडघ्याकडे जाऊ. उजवा गुडघा मात्र सरळ असेल, पाय गुडघ्यातनं सरळ असेल उजवा पाय. आणि आता इथे थांबण्याचा प्रयत्न. आता बघा पाठकण्याला कसा ताण आलेला आहे, फॉरवर्ड बेंड केलेला आहे, त्यामुळे ओटीपोटावरती दाब येतोय. हॅमस्ट्रिंग्स मसल जे आहेत आपले ते पूर्णपणे ताणले गेलेत, रक्तप्रवाह डोक्याच्या दिशेने होतोय. आणि आता इथे एक श्वास थांबूया. बरोबर. आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडायचा आहे. सावकाश तिथल्या तिथे उलटचा, तिथल्या तिथेच कमरेतनं सरळ, अगदी सावकाश. सावकाश नाही, हात खालीच ठेवायचे, हात खालीच ठेवायचे. सावकाश. उजवा पाय पुन्हा मध्यभागी येऊ दे, थोडा वेळ विश्रांती घेऊया. काल आपण शयन स्थितीमध्ये उत्थित एक पादासन केलं, बरोबर. आणि तसंच आज आपण दंड स्थितीमध्ये हीच कृती करतोय. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत आणि आता डावा पाय 1 फुटापर्यंत पुढे घेऊन येऊया. तृप्तीताई, तुम्ही फक्त दोन्ही हात असे डोक्याच्या दिशेने वर घ्यायला हरकत नाही, फक्त पुढे झुकू नका. हा, फक्त पुढे झुकू नका. बाकीच्याने डावा पाय पुढे घेतलाय, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. एक हलकासा बॅकवर्ड बेंड घेऊया आणि मग हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात, अगदी सावकाश. दोन्ही हात आपल्या डाव्या पावलाच्या दिशेने सैलसर सोडायचे. कपाळ आपलं डाव्या गुडघ्याकडे जाईल, डावा पाय मात्र गुडघ्यातनं सरळ असेल. आणि आता विरुद्ध बाजूने आता बघा, डाव्या पायाचे हॅमस्ट्रिंग्स मसल ताणले गेलेले आहेत, ओटीपोटावर छानपैकी दाब येतो, पाठकण्यावरती ताण आहे. आणि आता इथे थोडा वेळ थांबूया, जाणीव आपल्या श्वासाची. आपापल्या क्षमतेने श्वास घेऊया, श्वास सोडूया आणि उलटता. तिथल्या तिथे सरळ, सावकाश, हात वरती न घेता तिथल्या तिथे सरळ, अगदी सावकाश. बरोबर. सावकाश डावा पाय बाजूला आणि विश्रांती. आपली जाणीव आपल्या दोन्ही पायांकडे, त्याचबरोबर आपल्या कमरेच्या भागाकडे, पाठकण्याकडे घेऊन जाऊया. तिथे आलेला ताण, दाब, त्याकडे लक्ष. आणि आता आपण करूया एक पादतोलासन. सोपं आहे, आपण एकत्रित करू शकतो. दोन्ही पाय जोडलेले ठेवा, हात शरीराच्या जवळ. आणि आता दोन्ही हात खांद्यातनं सरळ करा. बरोबर. आता हे तुम्ही टेकून केलं तरी चालेल. तृप्तीताई, तुमच्यासाठी सूचना. हा, टेकून उभे राहा, चालेल. बाकीच्यांनी मात्र दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या हात आपण खांद्यातनं सरळ केले. आणि आता उजवा पाय जो आहे तो आपल्याला फोल्ड करायचा, वरती घेऊन यायचा. उजवा पाय वरती घेऊन येईल. हा, आणि त्याचं पाऊल जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून पॉइंटेड पॉइंटेड करायचंय जमिनीच्या दिशेने टुवर्ड्स. हा, बरोबर.
आणि नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. नजर समोर, दोन्ही हातांची पाचही बोटं जुळलेली. कॉन्सन्ट्रेशन, बॅलन्स आपल्याला या एकपाद मध्ये साधता येतो. खूप छान असा उत्साह निर्माण होतो. घरी जर लहान मुलं असतील त्यांना सुद्धा आवर्जून हे करायला सांगा. स्ट्रेचिंग होतं आपलं पूर्ण, उंची वृद्धीसाठी अतिशय उपयुक्त. आणि आता इथे थोडा वेळ थांबायचं आहे. 1 2 3 4 5. सावकाश उजवा पाय खाली, दोन्ही हात खाली. बरोबर. थोड्या वेळ तिथल्या तिथेच विश्रांती. आता थोडंसं क्रॉस होऊन दाखवते हीच कृती. डाव्या पायात आपल्याला करायचंय. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ. आणि आता डावा पाय जमिनीपासून वर उचलूया आणि पाऊल जमिनीच्या दिशेने सैल सर सोडूया. आणि आता बघा, डाव्या पायाची जी मांडी आहे ती जमिनीला समांतर येईल एवढा आपल्याला हा पाय वरती उचलाय. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. आपला संपूर्ण भार आता उजव्या पायावर गेलेला आहे. एका ठिकाणी आपली नजर स्थिर केली की आपल्याला बॅलन्स साधता येतो, आपलं कॉन्सन्ट्रेशन पण चांगलं होतं. आणि आता इथे थांबूया थोडा वेळ. 1 2 3 4 5. सावकाश डावा पाय खाली, दोन्ही हात खाली आणि विश्रांती. आपल्या दोन्ही पायांच्या स्नायूंना आपण खूप सारा ताण दिलेला आहे. आपल्या गुडघ्यांवरती सुद्धा कदाचित थोडासा ताण असेल, कारण की आपण 20 मिनिटं उभे आहोत. आता आपण करूया थोडंसं नी रोटेशन आणि मग बैठक स्थितीमध्ये जाऊया. दोन्ही पाय जोडून घेऊया. थोडीशी पुढे येते. दोन्ही पाय जोडून घ्यायचे आणि आता आपल्या हाताचा कप करायचा आणि ते आपल्या गुडघ्याच्या वाटीवर ठेवायचे. बरोबर. हाताचा कप करून गुडघ्याच्या वाटीवर. आणि आता गुडघे उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरूया. बघा या प्रकारे. 1 2 बरोबर, 3 4 नी रोटेशन, हा 5 बरोबर. आणि आता डावीकडून उजवीकडे. 1 2 3 4 5 बरोबर. सावकाश सरळ व्हायचंय आणि हळूहळू बैठक स्थितीमध्ये यायचंय. अगदी सावकाश बैठक स्थितीमध्ये या आणि विश्रांती. साधी मांडी किंवा जे तुम्हाला शक्य आहे त्या स्थितीमध्ये विश्रांती. मान मागे सैल सर सोडूया. आणि आज आपण शयन स्थितीमध्ये अर्ध पवन मुक्तासन बघणार आहोत आणि पोटावर पडून अर्ध शलभासन बघणार आहोत. आता जे जुने साधक आहेत त्यांना ह्या दोन्ही कृती माहिती आहेत. नवीन साधकांनी आधी बघून घ्या की हे कसं केलं जातं आणि मग आपण एकत्रित करणार आहोत. तर आता जे पवन मुक्तासन आपण करणार आहोत त्याचे कॉन्ट्राइंडिकेशन असे आहेत की ज्यांचा अल्सर किंवा हर्निया किंवा पोटाची कुठल्याही प्रकारची जर शस्त्रक्रिया झाली असेल तर ही दोन्ही आसनं करणं टाळायचं आहे. ही आसनं उपयोगी होण्यासाठी आहेत की ज्यांना गॅस्ट्रिकचा त्रास होतोय, त्याचबरोबर ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांच्यासाठी अर्धपवन मुक्तासन अतिशय उपयुक्त आहे. त्याच्या नावातच त्याचे लाभ आहेत. पवन मुक्तासन. आज आपण फक्त अर्धपवन मुक्तासन बघतोय आणि मग आपण पूर्ण पवन मुक्तासन बघणारच आहोत. आणि जे पोटावर पडून आपण शलभासन, अर्ध शलभासन बघणार आहोत, तर त्याचे सायटिका, जर कुणाला सायटिकाचा त्रास असेल, त्याचबरोबर व्हेरिकोज व्हेनचा त्रास, कमरेची दुखणी, पाठकण्याची दुखणी असतील तर त्यांच्यासाठी ही आसनं अतिशय उपयुक्त आहेत. अर्ध शलभासन हा जे पोटावर पडून करायचं आहे. पण ज्यांची नुकतीच कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट चालू असेल त्यांनी फक्त करताना अगदी यथाशक्ती प्रयत्न करावा. तर आता आपण बघूया. ही दोन्ही आसनं मी आधी करून दाखवते, मग आपण एकत्रित करणार आहोत. कुठेही करण्याची घाई न करता आधी बघून घेऊया. पाठीवर पडून विश्रांती. आपण आधी बघतोय अर्धपवन मुक्तासन. त्यासाठी विश्रांती घेतल्यानंतर दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता उजवा जो पाय आहे तो आपल्याला हळूहळू 30 अंश, 60 अंश आणि मग 90 अंशापर्यंत वर घेऊन यायचा आणि मग तो फोल्ड करायचा. उजवा पाय फोल्ड केल्यानंतर आपल्या ह्या उजव्या पायाला आपल्या हातांचा विळखा द्यायचा या प्रकारे. आता हा विळखा तुम्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून सुद्धा देऊ शकता किंवा एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडून. तर तुम्हाला आठवत असेल तर काल आपण मग बैठक स्थितीमध्ये ही कृती केली होती. एक पाय सरळ आणि एका पायाला आपण समोरून विळखा घातला होता. तर ही सेम कृती आहे
आता फक्त ज्यांना स्पॉन्डिलिसिस आहे आणि पाठकण्याची दुखणी आहे त्यांनी फक्त पुढची कृती करणं टाळायचंय. बाकी एवढी कृती तुम्ही करू शकता. आता पुढची कृती म्हणजे कुठली, तर आता आपल्याला इथे डोकं वर उचलायचंय आणि आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ उजव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. आता इथे पूर्णपणे आपल्या उजव्या बाजूवर प्रेशर येतो. हे झालं अर्ध पवनमुक्तासन. पाऊल बघा जमिनीच्या दिशेने सैल सोडलंय, डावा पाय एकदम रिलॅक्स आहे. आसन सोडताना सावकाश सुरुवातीला डोकं जमिनीवर येईल, हातांचा विळखा सोडून द्यायचा, उजवा पाय हवेमध्ये सरळ करायचा गुडघ्यातनं. तो 90 डिग्री आलाच पाहिजे असं काही नाहीये. आणि मग सावकाश नियंत्रित जमिनीवर, धाडकन न आपटता सावकाश जमिनीवर. आणि मग ही कृती विरुद्ध बाजू, डावा पाय 30, 60 आणि 90 अंशापर्यंत वर, मग तो फोल्ड, आपल्या हातांचा विळखा. आता ज्यांना स्पॉन्डिलिसिस आणि कंबरदुखी आहे त्यांनी पुढची कृती करणं टाळायचं. बाकीच्यांनी बघून घ्या. सावकाश डोकं वर उचलून आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. आसन सोडताना सुरुवातीला डोकं जमिनीवर येईल, हातांचा विळखा सोडायचा, पाय गुडघ्यातनं हवेत सरळ करायचा आणि मग नियंत्रित जमिनीवर. ठीक आहे, हे झालं अर्ध पवनमुक्तासन. आणि आता शलभासन पण बघून घेऊया आणि मग दोन्ही आसन एकत्रित करूया. अर्ध शलभासनसाठी आपल्याला पाठीवर, पोटावर पडून विश्रांती घ्यायची आहे आणि त्यानंतर पूर्वस्थिती, दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर, हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला. कृती आधी व्यवस्थित बघून घ्या, मग एकत्रित करूया. आणि आता इथे शलभासन मध्ये आपल्याला हनुवटी जमिनीवर टेकवायची आहे आणि मग आपल्या दोन्हीही हातांचे तळवे आहेत ना ते मांड्यांच्या खाली द्यायचे. उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीच्या खाली, डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीच्या खाली. आता हे सायटिका प्रतिबंधक, त्याचबरोबर ज्यांना कमरेची, पाठकण्याची दुखणी आहे त्यांच्यासाठी सुद्धा उपयुक्त. फक्त करताना यथाशक्ती प्रयत्न करावा. आता हे दोन्ही पाय जुळलेले आहेत. सुरुवातीला उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचलायचा, यथाशक्ती प्रयत्न, आणि मग सावकाश जमिनीवर. आणि मग डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून डावा पाय जमिनीपासून वर. हनुवटी मात्र जमिनीवर आहे, ती कुठेही वर न उचलता फक्त पायांमध्ये हलतात आणि मग सावकाश खाली. आसन सोडताना हातांचे आपले आधार जे आहेत मांड्यांच्या खाली ते सोडून द्यायचे आणि मग विश्रांती. ठीक आहे, लक्षात आलंय? तर सावकाश एका कुशीलावरून पाठीवर पडून विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर, विश्रांती. आता आपण एकत्रित कृती करणार आहोत. जर कोणाला समजलं नसेल, कन्फ्युजन असेल तर मला चॅट बॉक्स मध्ये टाका, आपण ती नक्कीच दूर करू. दोन्ही पायांमध्ये अंतर, विश्रांती. आता दोन्ही पाय जोडून घेऊया. आपण सायकलिंग केलेली आहे ना प्रत्येकाने, आता आपल्याला सायकलिंग करायची आहे. फक्त पाठदुखी आहे त्यांनी सायकलिंग करणं टाळायचं आहे, त्यांनी विश्रांती स्थितीमध्येच थांबायचंय. बाकीच्यांनी आपले दोन्ही पाय हळूहळू 30, 60 आणि मग 90 डिग्री वर घेऊन येऊया. बरोबर. आणि आता एकेका पायाने सायकलिंग, एक पाय फोल्ड, एक पाय सरळ, 1, 2, पाऊल जमिनीकडे जाऊ दे, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. विरुद्ध बाजूने रिव्हर्स सायकलिंग, 1, 2, पाऊल जमिनीकडे, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. बरोबर. पुन्हा दोन्ही पाय सरळ करा, दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ करा, कृती थांबवायची आणि नियंत्रित जमिनीवर येऊ दे. सावकाश जमिनीवर विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, विश्रांती. बघा, ओटीपोटावरती हलकासा प्रेशर येतो. ज्यांना वेट लॉस करायचा आहे किंवा स्त्रियांचं आफ्टर डिलिव्हरी ओटीपोट थोडंसं वाढलेलं असतं, तर ते कमी होण्यासाठी, कोर मसल स्ट्रॉंग होण्यासाठी सायकलिंग आणि उत्थित एकपादासन, द्विपादासन आपण करतो. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ.
आता काल जी आपण कृती केली उत्थित एक पादासनची, तीच आता आपण करणार आहोत. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता उजवा पाय आपल्याला 30 अंशापर्यंत वर घेऊन यायचा आहे, गुडघ्यातनं सरळ, आणि थांबायचं. 1 2 3 4 5. उजवा पाय 60 अंशापर्यंत वर आणि होल्ड. 1 2 3 4 5. बरोबर. आणि 90 अंशापर्यंत वर आणि होल्ड. 1 2 3 4 5. बरोबर. उजवा पाय सावकाश खाली येऊ दे. 60 30 आणि नियंत्रित जमिनीवर, धाडकन न आपटता कंट्रोल मुवमेंट. बरोबर. पुढची कृती करूया. डावा पाय 30 अंशापर्यंत वर आणि होल्ड. 1 2 3 4 5. 60 अंशापर्यंत वर आणि होल्ड. 1 2 3 4 5. 90 अंशापर्यंत वर सरळ. जर पायामध्ये थरथर वाटत असेल तर हातांची ब्रॅकेट करायचे आणि पायाच्या मागे. 1 2 3 4 5. बरोबर. सावकाश नियंत्रित जमिनीवर येऊ दे. धाडकन न आपटता कंट्रोल मुवमेंट. 60 30 20 10. अगदी सावकाश नियंत्रित जमिनीवर. विश्रांती. आणि आता करूया आपण अर्ध पवन मुक्तासन. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहे. आणि आता उजवा पाय आपल्याला सावकाश 90 डिग्री वर घेऊया, एकत्रित एका पद्धतीने, आणि मग तो फोल्ड करूया. ओके. जर जास्त दुखत असेल ना तर तुम्ही आराम करायला हरकत नाहीये. फक्त थोडेसे हातापायांची लुजनिंग करा, म्हणजे पायांची बोटं आणि हातांची बोटं स्ट्रेच आणि फोल्ड असं करायला हरकत नाहीये. जर पाठीला झोपून केलं तरी हरकत नाहीये, तृप्तीताई. झोपून करा, काही हरकत नाही. आता हे पुढची कृती तुम्ही करू शकता पवन मुक्तासनची. फक्त पाय आपल्याला फोल्ड, जर कमरेवरती जास्त ताण वाटत असेल तर गादीवर झोपून केलं तरीही हरकत नाहीये, म्हणजे कमरेला थोडासा सपोर्ट भेटेल, पाठखाण्याला सपोर्ट भेटेल. बाकीच्या ह्यात आपण सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ आहे. उजवा पाय 90 अंशापर्यंत वर उचलायचा आणि तो फोल्ड करूया. उजव्या पायाचं पाऊल जमिनीच्या दिशेने सैलसर सोडायचं. आणि आता आपल्या हाताचा वेळ समोरून उजव्या पायात, एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचंय, किंवा हाताचा ब्रॅकेट करून हा विळखा देऊ शकता. बरोबर. आणि आता इथे थोडा वेळ थांबायचं आहे. उजवी बाजू पूर्णपणे प्रेशर आलेलं आहे तुमच्यावरती, त्याकडे लक्ष. त्याचबरोबर दोन श्वासाची आपापल्या क्षमतेने श्वास घेऊया, श्वास सोडूया, श्वास घेऊया, श्वास सोडूया. आणि आता पुढची कृती. ज्यांना स्पॉन्डिलिसिस आहे आणि कंबरदुखीचा त्रास आहे त्यांनी पुढची कृती करणे टाळायचं आहे. बाकीच्यांनी आपलं डोकं सावकाश वर उचलूया आणि आपली हनुवटी नाक गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. बरोबर. आणि तिथे थोडा वेळ थांबायचंय. 1 2 3 4 5. सावकाश डोकं नियंत्रित जमिनीवर येऊ दे. हातांचा जो ब्रॅकेट विळखा केलेला आहे तो सोडून देऊया. उजवा पाय गुडघ्यात सरळ करूया आणि नियंत्रित जमिनीवर. थोडा वेळ विश्रांती. हीच कृती आता विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. डावा पाय आपल्याला सावकाश 90 अंशापर्यंत वर घ्यायचा आहे आणि मग तो फोल्ड करायचा आहे. डाव्या पायाला आपल्या हातांचा विळखा देऊया समोरून. एका हाताने दुसऱ्या हाताचा कोपर पकडायचा आहे किंवा हाताचं ब्रॅकेट करून ही कृती. उजवा पाय मात्र सरळ असेल गुडघ्यातनं आणि तो जमिनीवर आहे. डाव्या पायाचं पाऊल जमिनीच्या दिशेने सैलसर सोडूया. आता इथे पुन्हा 2 श्वास आपल्याला थांबायचे. आपापल्या क्षमतेने श्वास घेऊया, श्वास सोडूया. डोळे बंद, श्वास घेऊया,
श्वास सोडूया. एकदम रिलॅक्स. आता पूर्णपणे आपल्या डाव्या बाजूला आलेला प्रेशर त्याकडे लक्ष. आता ज्यांना स्पॉन्डिलोसिस आहे त्याने पुढची कृतीकडे टाळायचं आहे. बाकीच्यांनी डोकं थोडंसं वर उचलायचं आहे आणि आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. शक्य असेल तर डोळे बंद करा. आणि आता बघा, श्वसन मार्गामध्ये किंचितसा बदल वाटत असेल, पोटावरती हलकासा प्रेशर येतो, त्यामुळे अगदी शॉर्ट ब्रीदिंग होतं. 1 2 3 4 5. उलट करा. सावकाश, नियंत्रित, डोकं जमिनीवर. हातांचा विळखा सोडूया. डावा पाय गुडघ्यातनं सरळ करूया हवेमध्ये, नियंत्रित, जमिनीवर. बरोबर. विश्रांती. दोन्ही पाय नंतर विश्रांती. आणि आता सावकाश एका कुशीला पडून पोटावर पडून विश्रांती घेऊया. एका गालावर पडून विश्रांती. अगदी सावकाश, यथाशक्ती प्रयत्न. आपल्याला कुठेही स्वतःला दुखापत न करता, इजा न करता आपल्या क्षमतेप्रमाणे आपण सगळ्या कृती करायच्या आहेत. डोळे बंद. करणार आहोत आपण अर्ध शलभासन. त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत. हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेने. आता जिथे कपाळ जमिनीवर आहे तिथे आता आपली हनुवटी जमिनीवर टेकवायची आहे. आणि उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीच्या खाली लावू दे. डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीच्या खाली लावू दे. आणि आता इथे खांदे रिलॅक्स करा. पोटाचे स्नायू पण दिले सोडा. आपल्या हातांचा आधार आहे मांडीच्या खाली. हनुवटी जमिनीवर आहे. आणि आता उजवा पाय आपल्याला गुडघ्यातनं सरळ घेऊन जमिनीपासून वर उचलायचा. यथाशक्ती प्रयत्न. उजवा पाय गुडघ्यातनं सरळ घेऊन जमिनीपासून वर. हनुवटी जमिनीवर. उजव्या हाताचा आधार जो मांडीच्या खाली आहे तो आता पॅसिव्ह होतो. सायटिका प्रतिबंधक. त्याचबरोबर ज्यांना वेलकोचा त्रास आहे, पाठ करायची, कमरेची दुखत असते, त्यांच्यासाठी हे करत असताना खांदे एकदम विचार. 1 2 3 4 5. बरोबर. सावकाश उजवा पाय जमिनीवर. थोडा वेळ टिकला तिथे विश्रांती. हनुवटी जमिनीवर. पुन्हा एकदा तीच कृती विरुद्ध वाटत. डावा पाय गुडघ्यातून सरळ ठेवून जमिनीपासून वर उचलूया आपापल्या क्षमतेने, ओव्हरड्राईव्ह न करता. डाव्या हाताचा हात मांडीच्या खाली पॅसिव्ह होतो. हनुवटी जमिनीवर आहे. आणि आता डोळे श्वासाची आणि ते थांबायचे आपापल्या क्षमतेने. 1 2 3 4 5. सावकाश डावा पाय जमिनीवर. आपल्या हातांचा जो आधार आहे मांडीचा खाली तो काढून घेऊया. आणि पाठीवर पडून विश्रांती. एका कुशीला वळायचंय आणि पाठीवर पडून विश्रांती. सावकाश हळूहळू बैठक स्थितीला वळूया. एका कुशीला वळून सावकाश बैठक स्थितीमध्ये विश्रांती. आज आपण बघणार आहोत वज्रासन. वज्रासन हे अतिशय काय म्हणते एक रामबाण आसन आहे, जे सगळ्या व्याधींवरती आपल्याला उपयोगी पडतं. फक्त कॉन्ट्राइंडिकेशन काय आहे या वज्रासनाचे, की ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे आणि अँकलच्या इथे जर त्रास असेल तर त्यांना वज्रासन करणं कठीण जातं. ज्यांना पाठदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी तर हे अतिशय उपयुक्त आहे. आणि त्याचे एक छोटीशी ट्रिक मी सांगते ज्यांना पाठदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी. तर हे वज्रासन एकमेव असं आसन आहे की जे आपण जेवणानंतर करू शकतो. तर हे आधी कसं करायचं बघून घेऊया. एक छोटीशी नॅपकिनची घडी मी यासाठी घेते की ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे आणि अँकल मध्ये त्रास आहे त्यांच्यासाठी
ही नॅपकिनची घडी कशी घ्यायची मी तुम्हाला दाखवते आधी. वज्रासन कसं करायचं बघून घेऊया. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, ही आपली पूर्वस्थिती. उजवा पाय आपल्याला फोल्ड करायचा, त्याचं पाऊल उजव्या सीटच्या खाली येईल. मग डावा पाय फोल्ड करायचा, आपलं वजन पूर्णपणे उजवीकडे शिफ्ट होईल. मग डावा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल डाव्या सीट खाली येईल. आता ज्याला गुडघेदुखीचा त्रास आहे तर त्यांनी काय करायचं, गुडघे जर समोरून एकमेकांना जुळत नसतील तर असा नॅपकिन घ्यायचा, त्याचा रोल करायचा आणि तो आपल्या गुडघ्यांच्या मध्ये ठेवायचा या प्रकारे. आणि गुडघ्यांनी या नॅपकिन वरती प्रेशर आणायचं, म्हणजे ते गुडघे आपोआप एकमेकांच्या जवळ येतील. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी ही सूचना. आणि त्याचबरोबर ज्यांना अँकल मध्ये म्हणजे आपले घोटे जे आहेत तिथे त्रास होत असेल तर त्यांनी काय करायचं, अशीच ही नॅपकिनची घडी थोडीशी उभ्या प्रकारे अशी फोल्ड करायची आणि ती आपल्या अँकलच्या खाली टाकायची या प्रकारे. आपला जिथे घोट्याचा भाग आहे तिथे खाली ठेवायची, म्हणजे आपला जो अँकलच्या इथे जो प्रेशर येतो ना तो आपल्याला जास्त येणार नाही या प्रकारे. ठीक आहे, ते समजलंय. आता अजून पुन्हा एक दाखवते की वज्रासन व्यवस्थित कसं करायचं. बघा, सीटचा जो भाग आहे हा दोन्ही टाचांच्या मध्ये आहे. सीटचा भाग दोन्ही टाचांच्या मध्ये, दोन्ही पायांचे जे अंगठे आहेत ते एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीत. कुठेही ओव्हरलॅप नाहीये तर ते एकमेकांच्या जवळ आहे. सीटचा भाग टाचांच्या मध्ये. पाठीचा कणा इथे नैसर्गिक सरळ राहतो, म्हणजे आपल्याला कुठेही अधिक ताण द्यायची गरज नाहीये, तो सरळ राहतो व नैसर्गिक पाठकणा जो आहे. ही झाली मागून वज्रासनाची स्थिती. आणि समोरून दोन्ही हात असे हातांची बोटं जोडलेली ठेवायची आणि ती आपल्या मांडीवर ठेवायची. वज्रासन हे एकमेव आसन आहे की जे आपण जेवणानंतर करू शकतो. आता ज्यांना पाठदुखीचा त्रास आहे त्यांनी काय करायचं, आपले जे हात आहेत ना ते आपल्या गुडघ्याच्या जवळ ठेवायचे आणि थोडीशी पाठ जी आहे ही स्लॅन्टिंग पोझिशन मध्ये पुढे येईल, म्हणजे पाठकणावरती जास्त प्रेशर येत नाही आणि आपल्याला या स्थितीमध्ये थोडंसं आरामदायी वाटतं. आणि इथे पोटाचे स्नायू ढिले सोडायचे. ठीक आहे, वज्रासन सोडताना एक एक पाय सरळ करायचा, आधी उजवा किंवा डावा पाय आणि मग दुसरा पाय. जसं आपण विधिवत आसन घालतो त्याच पद्धतीने विधिवत आपण आसन सोडायचं सुद्धा असतं. मगर जेव्हा आपण लहान मुलांना शाळेत घालतो तेव्हा आपण त्यांना डायरेक्ट पहिली किंवा दुसरीला टाकत नाही, नर्सरी पासून आपण सुरुवात करतो. तशीच ही आपली आसनांची सुद्धा पद्धत आहे, आपल्याला अगदी स्टार्टिंग टू एंड व्यवस्थित करायची असते. तर आता सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. बरोबर. आणि आता सुरुवातीला आपण उजवा पाय आपला फोल्ड करूया. आता हे जे आपण वज्रासन करतो ना हे मॅट वर बसून करा. खाली चटई किंवा चादर असेल ना तर गुडघ्यांना आणि अँकलच्या इथे तुम्हाला टोचेल, म्हणून मॅट जे फर्म असतं थोडस, म्हणून मॅट वर बसून ही आसन करायचंय वज्रासन. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. उजवा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल उजव्या सीट खाली येईल आणि मग डावा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल डाव्या सीटच्या. बरोबर. फक्त तृप्तीताई तुम्ही दोन्ही हात गुडघ्यांच्या इथे ठेवा अशी जवळ आणि थोडस पाठकणा तुमचा पुढे येईल. तुम्ही फक्त या स्थितीमध्ये बसा. तृप्तीताई तुमच्यासाठी ही सूचना. बाकीच्यांनी मात्र आपले दोन्ही हात अशी बसा. बरोबर बरोबर. तुम्हाला जेवढा वेळ बसता येईल तेवढा वेळ बसा, नंतर तुम्ही आसन सोडलं तरीही चालेल. बाकीच्यांनी मात्र आपल्या दोन्ही हातांची पाचही बोटं जोडलेली आहेत आणि ती आता आपल्या मांडीवर ठेवायची. डोळे बंद. बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण शरीराचा आकृतीबंध आपला आपण तपासून पाहूया. दोन्ही गुडघे समोरून जुळलेले आहेत. सीटचा भाग दोन्ही टाचांच्या मध्ये आहे का आपला आपण तपासून पहा. दोन्ही पायांचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीमध्ये आहेत. पाठीचा कणा नैसर्गिक सरळ, खांदे कोपरं शिथिल, चेहरा शांत, डोळे अलगद मिटलेले, एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावर. वज्रासन हे एकमेव आसन आहे की जे आपण जेवणानंतर करतो. या आसनामध्ये आपलं अन्न पचन सुधारतं, आपला रक्तप्रवाह हा
पोटाच्या दिशेने व्हायला सुरुवात होते, कारण की तिथे आपल्या पोटऱ्यांचा जो भाग आहे तिथे प्रेशर येतो, त्यामुळे जो ब्लड प्रेशर पायाच्या दिशेने होतो तो जेवणानंतर आपल्या पोटाच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. म्हणून आपलं डायजेशन चांगलं होतं. पित्ताचा त्रास असेल तर तो सुद्धा कमी होतो. त्याचबरोबर ह्याचे बरेचसे फायदे आहेत. कॉन्स्टिपेशनचा जर त्रास असेल तर तो सुद्धा कमी होतो. उत्सर्जनाची जी आपली क्रिया आहे ती सुद्धा सुधारते. खूप सारे फायदे आहेत वज्रासनाचे. हे एकमेव आसन जे आपण जेवणानंतर करू शकतो. त्याचबरोबर हे ध्यानात्मक पटीतलं आसन सुद्धा मानलं जातं. त्या स्थितीमध्ये आपण बराच वेळ बसू शकतो. डोळे बंद आणि आता एक सहज श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. कम्प्लिटली ब्रीथ आउट. आपण जी कृती धारण केलेली आहे त्याचा आनंद आपल्या चेहऱ्यावर दिसू दे. अवकाश डोळे उघडायचे आणि एकेका पायाने आपण वज्रासन सोडून देऊया. आधी उजवा पाय सरळ किंवा डावा पाय सरळ, मग दुसरा पाय. एक एक पाय अगदी सावकाश विधिवत आसन सोडायचंय आणि विश्रांती. जर अँकलच्या इथे ताण वाटत असेल तर थोडीशी पावलं एकमेकांवरती अशी क्रॉस करून आपण घेऊया, म्हणजे तो ताण निघून जाईल अँकलवरचा. वज्रासनामधून खूप सारी आसनं जी पुढे जातात. मार्जरासन आहे, योग मुद्रा आहे, उष्ट्रासन आहे, बरीचशी आसनं आहेत. ती आता आपण एक एक आसनं उद्यापासून बघणार आहोत. आज फक्त आपण वज्रासन करायला शिकलेलो आहोत. विश्रांती. आणि आता आपण बघूया पद्मासन कसं केलं जातं. आता ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी पद्मासन करणं टाळायचं आहे, किंवा काल जे आपण स्वस्तिकासन केलं ते केलं तरीही चालेल. दोन्ही पाय जुळलेले पद्मासनासाठी. आधी बघून घेऊया कसं केलं जातं. उजवा जो पाय आहे तो फोल्ड करून डाव्या पायाच्या मांडीवर ठेवायचा. कुठलाही पाय तुम्ही करू शकता, उजवा किंवा डावा. फोल्ड करून डाव्या पायाच्या मांडीवर, आणि मग डावा पाय जो आहे तो फोल्ड करायचा आणि त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीवर, या प्रकारे. बघा, दोन्हीही पावलं क्रॉस होऊन मांड्यांवरती आहेत. आता समजा आपल्याला हे करणं कठीण वाटत असेल तर मग काय करायचं. जो डावा पाय आपला वर आहे किंवा जो पाय तुमचा वर आहे ना तो दुसऱ्या पायाच्या खाली ठेवायचा, मांडीच्या खाली ठेवायचा. हे झालं अर्ध पद्मासन. मग आपल्याला ज्या स्थितीमध्ये कम्फर्टेबल वाटेल त्या स्थितीमध्ये बसायला हरकत नाहीये. किंवा काल जे आपण स्वस्तिकासन पाहिलं, म्हणजे आपल्या पाऊल जे आहे ते दुसऱ्या पायाच्या मांडीच्या खोचेमध्ये आपण जे टाकतो, तर हे असं स्वस्तिकासन केलं तरीही चालेल. आपल्याला जे आसन सोपं वाटेल, जिथे आपल्याला स्थिर बसता येईल त्या स्थितीमध्ये बसण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. सुरुवात करूया आपण. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा स्वस्तिकासन. दोन्ही पाय जुळलेले आहेत. पद्मासन करण्यासाठी कुठलाही पाय तुम्ही आधी फोल्ड करू शकता, उजवा किंवा डावा, आपली जशी क्षमता असेल त्याप्रमाणे. आता मी सुरुवातीला उजवा पाय फोल्ड करते आणि मग त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीवर येईल, मांडीवर हा. आणि मग अर्ध पद्मासन ज्यांना घालायचं आहे त्यांनी डाव्या पायाचं पाऊल उजव्या मांडीच्या खाली. तुम्ही जो पाय फोल्ड केला त्याच्या विरुद्ध पाय, तसं तुम्हाला जमेल त्याप्रमाणे. अर्ध पद्मासनासाठी एक पाय जो आपण वर घेतो तो मांडीच्या खाली घ्यायचा, किंवा पूर्ण पद्मासनासाठी तो पूर्णपणे वरून येतो. म्हणजे दोन्ही पाय जे आहेत, पावले जी आहेत ती क्रॉस होऊन, टाचा जे आहेत ह्या क्रॉस होऊन आपल्या जवळ येतात. बघा, जमताय का तुम्हाला? जमलंय का पद्मासन? ठीक आहे. अर्ध पद्मासन केलं तरीही चालेल, जसं जमेल तसं. सांगत सर तुम्हाला जमलंय का? नाही, अर्ध पद्मासन दिसतंय. ठीक आहे, ठीक आहे. किंवा स्वस्तिकासन केलं तरीही चालेल, आपल्याला जसं जमेल तसं. ठीक आहे. दोन्ही हात पोटावरती असतील, डोळे बंद. तुम्ही थोडस तृप्तीताई आधार घ्यायला हरकत नाहीये, म्हणजे पाठ जरा टेकून बसा, म्हणजे पाठीला जास्त ताण येणार नाही. डोळे बंद. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा. पहिलं बोट अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. चेहरा शांत करूया. 3 आवर्तन दीर्घ श्वसनाची.
एक आवर्तन मी काउंटिंग करेल, दुसरी आवर्तन विदाउट काउंटिंगची असतील. सुरुवात करूया. आहे तो श्वास सोडूया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. 1 2 3 4 आणि संथ गतीने श्वास सोडून द्यायला सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8. कम्प्लिटली ब्रीथ आउट. श्वास घेण्यापेक्षा श्वास सोडण्याचा कालावधी आहे हा जास्त आहे, दुप्पट आहे आणि संथ गतीने आहे. दुसऱ्या वर्तनासाठी विदाउट काउंटिंगचा असेल. यथाशक्ती आपापल्या क्षमतेने खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडूया. लास्ट राउंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडूया. कम्प्लिटली ब्रीथ आउट. आज आपण बघणार आहोत विभागीय श्वसनामधलं उदर श्वसन. विभागीय श्वसन हे 3 भागांमध्ये विभागलेलं आहे. उदर श्वसन, उर श्वसन आणि स्कंद श्वसन. तर त्यातलं आज आपण बघणार आहोत उर श्वसन. या श्वसनामध्ये आपल्याला अकार, उकार आणि मकार असे तीनही एकत्रित करायचे असतात. तर विभागीय श्वसनामधलं आज आपण उदर श्वसन म्हणजे अकार बघणार आहोत. या श्वसनामध्ये आपल्याला एक सहज श्वास भरून घेताना पोट किंचित आपलं पुढे येतं, बाहेरच्या दिशेला येतं. जाणीव आपली पूर्णपणे उदर भागाकडे ठेवायची आणि श्वास सोडताना अकार करायचा आणि मग पोट हळूहळू आतल्या दिशेला जाईल. एक आवर्तन मी तुम्हाला करून दाखवते. हातांची ज्ञानमुद्रा करून हातांची कोपरं आपल्या शरीराच्या जवळ येतील आणि एक श्वास भरून घेऊया. पोट किंचित आपलं बाहेर येतं आणि श्वास सोडताना अकार. पोट आतल्या दिशेला जाईल. ठीक आहे, सुरुवात करूया. डोळे अलगद मिटून घेऊया. एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावर. खांदे कोपरं शिथिल. कपाळावर आठी नाही. एक सहज श्वास भरून घेऊया. पोट किंचितसं बाहेर आणि श्वास सोडताना अकार. दुसऱ्या वर्तनासाठी एक सहज श्वास भरून घेऊया. पोट बाहेर आणि श्वास सोडताना अकार. अजून एक आवर्तन करूया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना अकार. जाणीव आपली उदर भागाकडे. काही क्षण शांत आणि डोळे बंद असलेल्या स्थितीमध्येच आपण जी बैठक घातली आहे, साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासन, ते सोडून देऊया. डोळे बंद आहेत आणि एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घेऊया. शवासनासाठी स्थिती. क्विक रिलॅक्सेशन करून घेऊया. अगदी सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं. दोन्ही हातांमध्ये अंतर. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी असेल आणि डोळे अलगद मिटलेले.
पायांच्या टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला, हातांची बोटं अर्धवट मिटलेली, तळवे सिलिंगच्या दिशेने. संपूर्ण शरीर विश्रांती स्थितीमध्ये अलगदपणे जमिनीच्या दिशेने सोडून द्यायचं आहे. एकदम रिलॅक्स. नाकाने एक सहज श्वास भरून घेऊया आणि तोंडाने फुंकर मारल्याप्रमाणे संपूर्ण हवा बाहेर सोडून देऊया. कम्प्लिटली ब्रीथ आउट. तोंडावाटे संपूर्ण श्वास बाहेर. आज आपण जी काही साधना केली त्या सगळ्या साधनेचा मागोवा घेऊया. दंडस्थितीमध्ये केलेली आसनं, एकपादतोलासन, हस्तपादासन, ह्या सगळ्या आसनांचा मागोवा. शयन स्थितीमध्ये अर्ध पवन मुक्तासन, पोटावर पडून अर्ध शलभासन, बैठक स्थितीमधलं वज्रासन आणि त्यानंतर केलेलं उदरश्वसन अकार, या सगळ्याचा आपण मागोवा घेत आहोत. आपल्या स्मरणशक्तीला हलकासा जोर देत आहोत. आणि ही सगळी साधना करताना नकळत एखादा शरीराचा भाग, अवयव ताणला गेला असेल, तो आपण शवासनाच्या माध्यमातून क्विक रिलॅक्सेशन करून घेऊया. एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावर. आपण जी साधना करतो तिचा आनंद, समाधान आपल्याला चेहऱ्यावर दिसू दे. जाणीवपूर्वक शिथिलीकरण. शवासन, चैतन्यासन, आनंदासन. सुरुवात दोन्ही पायांपासून करूया. माझ्या दोन्ही पायांची पाचही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी मी मनाने शिथिल करत आहे. माझे दोन्ही हात, दोन्ही हातांची पाचही बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा, मी मनाने तो भाग शिथिल करत आहे. माझ्या सीटचा भाग, माझ्या कमरेचा भाग, तिथले सगळे सांधे, स्नायू मी मनाने शिथिल करत आहे. माझी जाणीव माझ्या पाठकण्याकडे आहे. माझी अपर बॅक, मिडल बॅक आणि लोअर बॅक आणि याच्यामध्ये असलेले 33 मणक्यांची माळ, जी अलगदपणे आता जमिनीवर पहुडलेली आहे, तीही शिथिल झालेली आहे. माझी जाणीव उदरभाग आणि उरभागाकडे, माझ्या पोटातील आजूबाजूचे सगळे स्नायू शिथिल, माझ्या छातीचा भाग, तिथला पिंजरा, बरगड्या, फुफ्फुस, छोटंसं हृदय शिथिल. माझी जाणीव गळ्याकडे आणि माझ्या चेहऱ्याकडे, माझ्या गळ्यातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू शिथिल झालेले आहेत. मानेचा मागचा भाग शिथिल झालेला आहे. माझी हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैलसर जीभ, संपूर्ण गबड्याचा भाग, दोन गाल, दोन कान, नाक, अलगद मिटलेले डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ पापड्या, भुवया, भूमध्य, आठवीरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, टाळूचा भाग आणि माझे केस शिथिल, शिथिल आणि शिथिल झालेले आहे. याची मला मनोमन जाणीव आहे. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत माझं संपूर्ण शरीर हलकं हलकं, कापसासारखं हवेत तरंगत आहे. माझी जाणीव माझ्या श्वासाकडे, ब्रीदिंग अवेअरनेस. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. चले वातम चलम चित्तम निश्चले निश्चले भवेत. ज्या वेगाने वारा वाहत असतो त्याच वेगाने आपल्या विचारांची गती ही अविरतपणे चालू असते. सतत एकामागून एक विचार येत असतात. या विचारांची गती कमी करण्यासाठी आपण निवड श्वासाची करत आहोत. जाणीव आपल्या श्वासाकडे. श्वास घेताना हलकं हलकं वर येणारं पोट, श्वास सोडताना जमिनीच्या दिशेने जाणारं माझं पोट. विचारांची गती आपोआप कमी होते आणि श्वासाची गती संथ मंद लयबद्ध होते. मनाला प्रचंड शांती मिळते. मी श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली प्राणशक्ती, चैतन्य शक्ती, सकारात्मकता माझ्यात भरून घेत आहे.
मी श्वास सोडताना माझ्यातली सगळी नकारात्मकता, माझी सगळ्या व्याधी, चिंता मी सोडून देत आहे. श्वास घेत मी प्राणयुक्त होत आहे. श्वास सोडत मी तणाव मुक्त होत आहे. प्रचंड आत्मविश्वास, इच्छाशक्ती मला या क्षणी प्राप्त होत आहे. मला शारीरिक, मानसिक आणि भावनिक स्तरावर, आध्यात्मिक स्तरावर प्रचंड शांती, सुख आणि समाधान प्राप्त होत आहे. समत्वम योग उच्चते या भगवद्गीतेतील श्लोकाप्रमाणे मला माझी मानसिक स्थिती कुठल्याही क्षणी न डगमगता स्थिर ठेवायची आहे. आणि हे सगळं मला योग साधनेतून शिकायला आणि हे सगळं मला त्या साधनेतूनच प्राप्त होत आहे. मी मनोमन स्वतःला एक धन्यवाद देत आहे की माझं शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी मी योग्य मार्ग निवडलेला आहे आणि यासाठी मी यथाशक्ती प्रयत्न करणार. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न स्थितीत पुन्हा एकदा आपण स्वतःला एक संकल्प देऊया. माझं शारीरिक मानसिक आरोग्य हे उत्तमच आहे, औषध विरहित आणि व्याधी विरहितच आहे, निरोगी आहे आणि ते कायम तसंच राहणार आहे. माझं संपूर्ण आयुष्य हे आनंदी, सुख आणि समाधानाचंच असणार आहे. आणि त्यासाठी उचित अशी साधना मी नित्य नेमाने यथाशक्ती करणार आहे. आणि हे प्रचंड बळ, सामर्थ्य मला या क्षणी प्राप्त होत आहे. म्हणून आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं स्मरण करूया. आपल्या आद्य देवतेचं स्मरण करूया, त्यांना वंदन. शवासनातला आपला हा संकल्प खोल मनामध्ये रुजतो आणि तो सिद्धीस जातो. आणि ही सर्व शक्ती आपल्याला तथास्तु असा आशीर्वाद देत आहे. योग कर्म सुकौशल्यम या श्लोकाप्रमाणे आता आपल्याला आपली कर्म पुन्हा एकदा चालू करायची आहेत. आपला दिनक्रम पुन्हा एकदा सुरू करायचा आहे आणि त्यासाठी या स्थितीतून बाहेर येण्यासाठी दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करूया. मान डावीकडे उजवीकडे, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. दोन्ही पाय जोडून घेऊया आणि एक हलकासा खेच आळस. आपण आजच्या दिवसासाठी सज्ज झालेलो आहोत. आपल्या दिवसाची सुरुवात खूप उत्तम आणि छान झालेली आहे. सावकाश डाव्या कुशीला वळूया आणि डोळे बंद असलेल्या स्थितीमध्येच बैठक स्थितीमध्ये येऊया. अगदी सावकाश हाताचा आधार घेऊन दोन्ही हात जोडून घेऊया शांती पाठासाठी. मी शांती पाठ बोलते, आपण श्रवण करा. जर आपल्याला येत असेल तर आपणही बोला. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली प्रार्थना आपण ओमला समर्पित करत आहोत. आपला राग, द्वेष, अहंकार आपण सोडून देत आहोत. शरणागत आणि समर्पण भाव आपल्या मनामध्ये. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ होऊया. श्वास सोडत दोन्ही हात खाली, हस्तमर्दन आणि नेत्र स्पर्श. अलगद डोळे भरून एक दृष्टी ओमकडे. आपली आजची साधना इथे संपन्न होत आहे. तरी मनपूर्वक धन्यवाद आपल्या सगळ्यांचे. जर काही अडचण असेल तर विचारू शकता. तृप्तीताई, तुम्ही आहात का? जर तुम्हाला एक विचारायचं होतं. मी तुम्हाला अनम्यूट करते. हा, एक मिनिट. तुमची ट्रीटमेंट चालू आहे का? तुम्ही आता म्यूट म्यूट. हा, ट्रीटमेंट चालू आहे का?
हो मॅडम, माझी आयुर्वेदिक ट्रीटमेंट चालू आहे. आयुर्वेदिक चालू आहे. ओके. हा. हे काय सिव्हिअर आहे का, म्हणजे पाठकळ्याचा जो गॅप आहे तो पाठीच्या ह्याच्यामध्ये? म्हणजे ते MRI चे रिपोर्ट प्रमाणे तर ते ॲलोपॅथी वाले डॉक्टर तर सर्जरीज करा असं म्हणत होते, पण आता हे हो. डॉक्टर म्हणतात त्यामुळे थोडासा फरक आहे. मी मागच्या 1 वर्ष घेतली ट्रीटमेंट. तर आधी मला बिलकुलच वागता यायचं नाही, तर थोडंसं मला आता मुवमेंट आहे माझी, मला हे थोडं जाणवते. पण त्यावेळेला आता हे आपण आसन करतो किंवा काही ते बरंच मला करता पण येत नाही. थोडंसं वाटतं मनाला की हो. आणि माझा हाच होता की मला थोडंसं मूव्हमेंट यावी आणि थोडंसं रिलॅक्स वाटावं, म्हणून मी काही ओके. योग हा ओके. क्लास. हा, कारण की आता हे कशी आपली बरीचशी जी आसनं आहेत ना, ती आपल्या पाठकण्यावरती रिलेटेड आहेत. त्यामुळे मग तो थोडासा आपल्याला, म्हणजे तिथे तुम्हाला थोडंसं म्हणजे काळजी घ्यायची आहेच. कारण जसं मी तुम्हाला मागे पण बोलले होते पहिल्या आपल्या वर्गामध्ये, तर थोडंसं काळजी घ्या. आणि वज्रासनामध्ये तुम्ही थोडा वेळ बसू शकता. घरी सुद्धा तुम्ही ही प्रॅक्टिस करू शकता. फक्त जे हात मी तुम्हाला सांगितलेत ना, गुडघ्याच्या शेजारी ठेवायचे, हा तसे ठेवू शकता. तुम्हाला हवं असेल तर मी तुम्हाला एक तो छोटासा एक स्नॅप आहे तो पाठवते, हा. त्याप्रमाणे तुम्ही बसत जा. म्हणजे थोडंसं पाठ रिलीफ वाटेल. हा. ठीक आहे. आणि ओव्हर ट्राय न करता अगदी सावकाश प्रयत्न करत जा. कधी कधी थोडस, काल बघा आपण ते एक म्हणजे मकरासनामधली विश्रांती सांगितली होती. हातावरती असे हात ठेवायचे आणि त्याच्यावर आपलं कपाळ ठेवायचं आणि हा. पाय थोडेसे मागे घ्यायचे, थोडंसं अंतर घ्यायचं, म्हणजे पाठकाला जास्त त्रास होणार नाही आणि थोडंसं रिलीफ वाटेल. दिवसातून फक्त एकदा तुम्ही या स्थितीमध्ये म्हणजे झोपला तर थोडंसं बरं वाटेल. जर आपण पाठीवर ज्या वेळेला झोपतो ना, तेव्हा पाठकाणावरती प्रेशर येतो. कारण की आपण असं वाटतं आपल्याला की आपल्या आरामसाठी आपण झोपतोय पाठीवरती, पण तो आपल्या पाठकाणावरती थोडासा प्रेशर असतो. म्हणून थोडंसं या स्थितीमध्ये जर झोपलात ना, तर तो प्रेशर कमी होईल पाठकाण्यावरचा. आणि हो अगदीच जर कधी काही अडचण होत असेल तर मग सांगा. आणि तुमचं तर ऍलोपॅथीचं आणि ते मॅडम, की हे प्रत्येक आसनं हेच म्हणून नाही, कुठलेही आसनं करताना थोडस ना जरा थकवा वाटतोय, असं म्हणजे फ्रेशनेस नाही वाटत आहे असा. तर बरोबर. ते हा, कारण की ऑलरेडी तुम्हाला दुखणं चालू आहे, लिमिटेशन्स आहेत, आणि त्याच्यामध्ये आपण हे अजून थोडंसं स्ट्रेचिंग करतोय ना, त्यामुळे याला बॉडी पेन होतच. म्हणजे नॉर्मल माणसाला सुद्धा बॉडी पेन होणार, जे नवीन योगासनं करतायत त्यांना सुद्धा बॉडी पेन होतच. तुम्हाला तर ऑलरेडी एक दुखणं चालू आहे, त्यामुळे ते होणार. पण अगदीच तुम्हाला असह्य वाटलं की नाही आता मला हे नाही जमत आहे, मला करणंच शक्य नाहीये, तर मग तिथे थांबा, तुम्ही पूर्णपणे थांबा, डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि प्राणायामाकडे थोडंसं जास्त फोकस करा. आता हळूहळू आपण दीर्घ श्वसन करतोय, नेक्स्ट वीक पासून आपला प्राणायाम चालू होणारच आहे. आणि ते करत असताना सुद्धा पाठीला आधार घ्या, म्हणजे उशी घ्या मागे आणि त्याला टेकून बसा. पाय सरळ करा, तुम्हाला जसं कम्फर्टेबल वाटेल त्या स्थितीमध्ये बसा. खुर्चीत बसलं तरी चालेल, म्हणजे इट्स ऑन अपॉन यू, म्हणजे तुम्हाला ज्या स्थितीमध्ये कम्फर्टेबल वाटेल त्या स्थितीमध्ये बसा. वर ट्राय न करा. ठीक आहे. थँक्यू. धन्यवाद. हरिओम. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. शुभ दिवस. मीटिंग एंड करते.